नमस्कार. आत्मवंदन सगळ्यांना प्रणाम, स्वागत आहे आजच्या सत्रामध्ये. आज आपण पाच 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 मिनिटाच्या बेलची रेकी घेणार आहेत. आणि दरवेळेस आपण 3 मिनिटाची घेतो, कारण आपल्याला वेळेचा नेहमी असं होतं की वेळ कमी पडते. त्यामुळे ह्या आज 5 मिनिटाची रेकी घेऊ. आणि रेकी कधीही तुम्ही घरी करत असाल तर आठवणीने असं करायचं की 5 मिनिटं प्रत्येक चक्रावर घ्यायची. कारण जेव्हा 5 मिनिटाचा कालावधी, साधारण कमीत कमी 5 मिनिटं आपण प्रत्येक चक्राला देतो, तेव्हा त्या चक्राला एक पूर्ण ऍक्टिव्हेशन मिळतं. आता आपल्या सगळ्यांनी एक लक्षात ठेवा, मी जेव्हा रोज सांगते की आपण सगळेजण लक्ष द्या, लक्ष द्या, लक्ष द्या, आपल्या श्वासांकडे लक्ष द्या, तर मला काही जण विचारतात की लक्ष द्यायचं म्हणजे नेमकं काय करायचं. तर सोपं उत्तर सांगते तुम्हाला, अगदी त्याच भाषेमध्ये की अगदी सहज कळेल असं. आपण म्हणतो ना की लहान मुलांकडे लक्ष दिलं पाहिजे. आपण म्हणतो की गॅसवर दूध ठेवलंय, जरा लक्ष दे. किंवा अजून दुसऱ्या कुठल्या गोष्टीसाठी आपण म्हणतो लक्ष दे जरासं, तू थोडं लक्ष ठेव घराकडे. हे जे लक्ष देणं आहे ना, ते अगदी म्हणजे आपण ध्यान, म्हणजे आपण आता काय करतो की इकडं तिकडं तिकडे इकडं जसं आपलं लक्ष भरकटलेलं असतं खूप ठिकाणी दिवसभरामध्ये, तसं आपण ध्यानामध्ये काय करतो, अगदी साधं सरळ, की जो श्वास येतोय जातोय त्याच्यावर लक्ष ठेवतो. का, कशामुळं, तर जिथं आपलं लक्ष 100%, आता जेव्हा मी गॅसपाशी उभी असते त्या दुधाकडे बघत, तेव्हा असं आहे का कुणी की 100% लक्ष दुधावर आहे? जर तसं असेल तर चांगली गोष्ट आहे. माझं तर असं होत नाही की मी दुधापाशी जर बघत उभी असेल, तर त्या दुधापेक्षा अजून काही गोष्टींकडे लक्ष गेलेलं असतं, 10 ठिकाणी मनामध्ये विचार सुरू असतात. हे आपलं जनरली असं होतं, आणि ह्यालाच आपण माइंड कंट्रोल किंवा माइंडफुलनेस असं म्हणतो. की जितकं आपण लक्ष ठेवू त्या दुधाच्या ठिकाणी माझं लक्ष ना, तर 100%, 100%, 100%, त्याच्यातला 1% पण इकडं तिकडं नको. तर हे 100% पूर्णच्या पूर्ण लक्ष माझं दुधाकडं. मग त्यावेळेस दुधाकडे जर माझं सगळं असं लक्ष असेल, लक्षात ठेवा, मी त्या दुधाकडे बघती आणि मी ठरवलं आता माझा 100% जो फोकस आहे तो मी माझ्या दुधावर देते. त्यावेळेस त्या दुधाला एनर्जी मिळते. आपली सगळी एनर्जी त्या दुधामध्ये, त्या दूध ऊर्जावान बनतं. आपण ऐकलं असेल बऱ्याचदा की सिद्ध केलेलं पाणी, सिद्ध केलेलं तीर्थ जे देवाच्या मंदिरात असतं, हे देवाच्या ज्या ते मूर्तीपाशी, जर मूर्तीमध्ये तितकं चैतन्य असेल तर त्या मूर्तीतून येणारे व्हायब्रेशन्स त्या तीर्थामध्ये जसे उतरतात. किंवा आपण जसं घरामध्ये सुद्धा पौर्णिमेला आपण म्हणतो ना, तर हे काय करतो आपण की जितकं आपण एखाद्या गोष्टीकडे लक्ष लावतो, आपले सगळे व्हायब्रेशन, ऊर्जा त्या गोष्टीमध्ये उतरतात. आणि हे निर्जीव वस्तूंना पण लागू आहे आणि सजीव गोष्टींना पण लागू आहे. आणि म्हणून महावतार बाबाजींनी त्यांच्या पुस्तकामध्ये सांगितलंय की जितकं तुम्ही रात्री झोपताना डोळे बंद करून असं जेव्हा म्हणाल की मी ह्या व्यक्तींना, ह्या जंतू असतील, वनस्पती असतील, प्राणी असतील, निर्जीव वस्तू असतील, त्यांना सगळ्यांना मी प्रेम पाठवते, हे जितकं तुम्ही कराल तर ते खरोखर ते व्हायब्रेशन्स त्यांच्यापर्यंत पोहोचतात. म्हणजे मी एका पिक्चर मधला एक सीन बघितला होता, जिथं जिथं काही आत्मे असतात. ते मी तो पिक्चर जर मिळाला ना तर नक्की सांगेन. तसा परवा एक मी पिक्चर तुम्हाला पाठवला होता. तर तसाच माझा तो एक पिक्चर मधला सीन होता, जिथं काही आत्मे असतात, त्या अंधारात चाचपडत असतात. आणि कुणीतरी लांब ध्यानाला बसलेलं असतं, असंच आपल्यासारखं. आणि त्या ध्यानामध्ये बसल्यानंतर तो आत्मा म्हणतो की जे कुठले आत्मे, जे कुठले सोल, ज्या कुठल्या चेतना आता भगवंता, हे परमात्मा तुझ्या मदतीच्या अपेक्षेमध्ये आहेत, त्यांना अंधारात मार्ग चाचपडत आहेत, ते त्यांना मार्ग सापडत नाहीये, त्यांच्यापर्यंत माझा हा प्रकाश पाठव. आणि मग तो डोळे मिटून असं इमॅजिन करायला लागतो की त्याच्या हृदयातून त्या लहरी बाहेर जात आहेत आणि त्या सगळ्या आत्म्यांपर्यंत पोहोचतात, जिथं 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 गरज आहे, जिथं जिथं अंधार आहे. आणि दुसरीकडे काय होतं, जे आत्मे तिथं अशी विवळत असतात, रडत असतात, आणि त्याला असं म्हणतात अशा प्रकारचे आत्मे जे असतात ते कुठेतरी लोअर एनर्जी प्लेनला असे विवळत असतात, खूप त्रासात असतात. त्या आत्म्यांना अचानक असा कुठून तरी लांबून उजेड येताना दिसतो, पांढरा प्रकाश येताना दिसतो. आणि मग तो प्रकाश हळूहळू हळू येतो, आणि तिथे जेवढे कुठले जितके आत्मे आहेत त्या प्लेनमध्ये, त्यांच्या सगळ्यांपर्यंत हा हृदयामध्ये जातो. आणि ते सगळे असे ऊर्जान्वित झालेले ते दाखवलेत. आता मला खरंच सांगू, हा पिक्चर मी मध्ये बघितलेलंच आहे, पण बहुतेक कदाचित मी हे स्वप्नात पण कुठेतरी पाहिलंय. असं मला खूप वाटतंय की मी तो सीन कुठेतरी पाहिलाय कदाचित.
तर ते असेलही. पण हे अगदी जे महावतार बाबाजींनी पण त्यांच्या पुस्तकामध्ये जसं सांगितलंय, कदाचित ते ऐकताना माझ्या ते झालं असावं आणि मी ते इमॅजिन केलं असावं, त्यामुळे ते पण असू शकतं. पण हे अगदी खरंय, आपण जेव्हा लांब बसून कुणाला तरी, अनोळखी माणसाला, की ज्याला कुणाला गरज आहे आता, त्याला मी प्रेम पाठवते, त्याला शांती मिळू दे, तेव्हा ती व्हायब्रेशन्स त्या व्यक्तींपर्यंत पोहोचतात. जसं आपण दुःख एखाद्या बाबतीत राग धरतो ना मनामध्ये आणि त्याला अशी निराशा म्हणजे त्याच्याबद्दल वाईट, तसं जे ते जसं पोहोचतं तसंच प्रेम आणि प्रकाश सुद्धा पोहोचतो. पण एवढंच आहे की जे आपण पाठवतो ते पुन्हा आपल्याला येतं. त्यामुळे ज्या स्वरूपामध्ये आपण प्रेम आणि प्रकाश पाठवतो, तो कुठल्या ना कुठल्या वेगळ्या स्वरूपाने आपल्यापर्यंत पोहोचतो. मग विचार करा, ज्ञानेश्वर महाराजांनी पसायदान लिहिलं, ते तर सृष्टीच्या कल्याणासाठी, त्याच्यात त्यांची स्वतःची काहीच नव्हती किंवा कुठल्या ठराविक समुदायापुरतं, धर्मापुरतं त्यांनी लिहिलं नाहीये. तर पूर्ण जगत कल्याणाचं लिहिलंय, म्हणजे त्याच्यात किती मोठा उदार भाव होता. तर हे जेव्हा मी महावतार बाबाजींचं पुस्तक वाचत होते, तेव्हा ह्या खूप गोष्टी अशा डोळ्यापुढे येत होत्या एक 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 एक. तर हे मला सांगायचं होतं की जे बाबाजींनी सांगितलंय की रात्री झोपताना, आपल्या संतांनी सांगितलंय सकाळी उठल्यानंतर तुम्ही सगळ्या जगाला प्रेम पाठवा. तर हे ऐकल्यानंतर आधी त्याचा अर्थ कळायचा पण नाही, असं वाटायचं प्रेम पाठवा म्हणजे करायचं काय नेमकं. तर प्रेम पाठवा म्हणजे की नुसतं तुम्ही डोळे झाकून म्हटलात जरी की अशा सगळ्या आत्म्यांना, अशा सगळ्या चेतनेला, या सृष्टीला मी प्रेम आणि प्रकाश पाठवते, हे म्हणलं जरी, तरी सुद्धा ते जे काम व्हायचं ते होतं. आणि बाबाजींनी त्या पुस्तकात अजून एक गोष्ट सांगितली, की प्रेम पाठवा जेव्हा आपण म्हणतो तेव्हा नुसती कल्पना करता येत असेल तर करा, की त्या तरंग असे नुसते आपल्या हृदयातून बाहेर पडतात. तर हे हृदय जे आहे ना, हे सगळ्यात पॉवरफुल पोर्टल आहे. लक्षात ठेवा, आता तुम्ही बघत असाल की युट्यूबवर खूप लोक हृदयावर ध्यान सुरू घेत आहेत आजकाल. तर ते उगाचच नाहीये, ते विनाकारण होत नाहीये की उगाच आता लोकांना आता कंटाळा आला बाकी चक्रांचा म्हणून चला आता हृदय चक्रावर सुरू करू. तर ती वेळ आलेली की जे परिवर्तन होत आहे, मी जसं सांगते, हे मोठ्या प्रमाणावर आता जे होईल म्हणजे आहेच, ते सुरू ऑलरेडी, तो शिफ्ट, ती एनर्जी सुरू झाली आणि ते होतंय ते आपल्या हृदयावर जास्त करून ती एनर्जी आपल्या हृदयाशी कनेक्ट होणार आहे. आणि ही याला म्हणतात आपण की स्त्री तत्व जागृत होते पृथ्वीवर. स्त्री तत्व म्हणजे देवी तत्व जे आहे, की स्त्रियांमध्ये जो भाव असतात, जो गुण आहे, तो पुरुषांमध्ये पण असतो. बरेच पुरुष हळवे असतात, जे रडतात. काही त्यांना सहन नाही झालं तर मग आपण म्हणतो अरे पुरुषासारखा असून काय रडतो. पण ते खरं तर त्यांच्यात ते स्त्री तत्व असतं. आणि ते स्त्री तत्व असंतुलन असं, म्हणजे जेव्हा आपण म्हणजे स्त्री तत्व असतं त्यांच्यामध्ये ते जागृत झालेलं. आणि काही म्हणतो पुरुषांना दगडच आहेत, पुरुषांना हृदयच नाहीये. पण त्यांच्यामध्ये ती मस्क्युलिन पॉवर ज्याला म्हणतो आपण, की पुरुष तत्व त्यांचं तेवढं आहे. आणि स्त्री तत्व, ह्या दोन्ही त्याला चायनीज मध्ये वगैरे त्याला यिंग यांग असं असं म्हणतात. जसं आपल्यामध्ये शिव आणि शक्ती असं नाव आहे. तर हा मोठा कॉन्सेप्ट आहे. पण हे जे दोन्ही आहेत ते आता स्त्री तत्व आता पृथ्वीवर वाढतंय, म्हणजे करुणा भाव किंवा हे सगळं. आणि जे आपण काही गोष्टी बघतोय जगाच्या कुठल्या टोकावर, दोन देशांमध्ये जे काही होत आहे, हे जे होत आहे ते सुद्धा ऑफकोर्स डिवाइन इच्छेनी होत आहे. जे काही होत आहे ते आपण फक्त त्याला जिथं आहोत तिथून आपण त्याला प्रेम आणि प्रकाश पाठवू शकतो. आणि ह्याच्याच अनुषंगाने मला आज काही असे मेसेजेस आले होते, पण मी ते लिहून घेतले नाहीत. त्यामुळे मी तुम्हाला हे सांगेन उद्या वगैरे लिहून. मला खरं लिहायचं राहिलं आज काही कारणांमुळे. वेदांतनी एक प्रश्न विचारला, तसं केल्यावर ऊर्जा वाढते का कमी होते का कॉन्स्टंट राहते? तसं केल्यावर म्हणजे कसं केल्यावर नेमकं मला कळलं नाही. तसं केल्यावर म्हणजे कशाच्या ह्याच्याने म्हणतोयस वेदांत? तू लिही तू 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 त्या चॅटमध्ये लिही तुझं काय प्रश्न आहे. तोपर्यंत मी सांगते की आपण जे 5 मिनिटं जे इथं करणार आहेत हृदय चक्राला, तर रोज तुम्ही रेकी झाली तुमची समजा दिवसभरामधली, तर तुम्ही बाकी तर जे श्वासांवरचं जे म्हणतो ना ध्यान, लक्ष ठेवणं, आपण प्रत्येक गोष्टीकडे लक्ष, तर काही अवघड नाही आपलं ध्यान. शांत बसायचं आणि ह्या विचार पण सोडून द्यायचा की आता मी ध्यानाला बसणार आहे, द्या सोडून. नाही इच्छा होते ना, तुम्हाला नाही जमत आहे असं वाटतं ना, असं होतं बऱ्याच जणांना, अरे ते ध्यान करण्याचं पण प्रेशर येतं, अरे होते का नाही आपल्याकडून नीट जमते का नाही. अशा वेळी शांत बसा. अं, शांत बसा आणि फक्त जे आपले श्वास आहेत त्याच्यावर फक्त
एक म्हणतो ना असं म्हणजे आपले जे विचार आहेत ते विचार सुरू आहेत. आणि मी आता बसले, आता मी ठरवलं आता मी फक्त शांत बसणार आहे, बाकी काही नाही करणार. आणि फक्त जो श्वास येतो जातो तो फील करायचा आपल्या हृदयामध्ये, नाकातून कसा श्वास आत चाललाय कसा बाहेर चाललाय, त्याच्याकडे लक्ष द्यायचं. ज्याच्याकडे आपण लक्ष देतो तिथं काय होतं, ती गोष्ट सुरळीत आणि त्याला त्याला जास्त आपण म्हणतो ना, आपण म्हणतो की कुठल्याही गोष्टीकडे घरामध्ये सुद्धा जिथं लक्ष देतो ती गोष्ट चांगली छान चकचकीत स्वच्छ व्हायला लागते. आणि लक्ष दिलं नाही काही दिवस की तो घरातला कोपरा पण घाण पडतो. म्हणून हे असं अगदी असेल की आपण जितकं आपल्या ह्या सगळ्या प्राणवायू, हा जो प्राणशक्ती आहे त्याच्यावर नुसतं आपण ती फील करायची की कसा तो माझ्या छातीमध्ये त्याची मुवमेंट हालचाल जाणवतीये मला. हेच करणं म्हणजे ध्यान आहे. आणि हे जितकं तुम्ही त्याच्या बाबतीत जागरूक राहाल, माझा श्वास चालू आहे, माझा श्वास चालू आहे, माझा श्वास चालू आहे, हे जरी तुम्ही दिवसभर केलं तरी सुद्धा तुम्ही मेडिटेशन करताय, ध्यान करताय. आणि त्याची ऊर्जा तुमच्या शरीराला मिळतीये. मग वेगळं तुम्ही अर्धा तास नाही बसू शकलात दिवसभरामध्ये गडबडीमध्ये, चालेल, हरकत नाही. पण किमान आपल्या श्वासांच्या बाबतीत जागरूक जरी राहिला तरी सुद्धा तुम्ही ते मिळवलं. तर हे फक्त आता करू शकता. आणि एक गोष्ट मात्र करायची सगळ्यांनी आवर्जून, रोज किमान 10 मिनिटं आपल्या हृदयावर जायचं. हा जो छातीचा भाग आहे त्याच्या मध्य भाग जो आहे तिथं जायचं. आणि श्वास जेव्हा तुम्ही घ्याल, एक श्वास घेऊन बघा आता छातीवर, जितकं आत जाता येईल छातीच्या. आणि ज्यांना वाटतं ना की मला छाती जाणवत नाहीये, तर त्यांनी हात ठेवा. आणि हात ठेवा आणि आपल्या हातांचा स्पर्श अनुभव करा. आणि या हृदयावर जा, हृदय आतमध्ये जा, जितकं डोळे बंद करून तुम्ही आत जाल. कारण हृदय केंद्र, आत्ता हृदय चक्र जागृत करणं फार महत्वाचं आहे. त्यामुळे सगळ्यांनी ही प्रक्रिया कराच करा, रोज 10 मिनिटं का होईना. जर कुणाला असं वाटलं जेव्हा मी छातीवर लक्ष ठेवते तेव्हा मला हृदयात थोडं इथं दुखल्यासारखं होतंय छातीवर, मग तुम्ही तेवढ्या वेळा त्या वेळानंतर तुम्ही थोडं बंद करू शकता आणि थोडं झोपू शकता आडवं. पण ज्या अर्थी आपल्या हृदयामध्ये समजा कुणाला काही ब्लड प्रेशर, कुणाला काही असं आहे, त्या अर्थी तो भाग तुम्हाला काय सांगतोय, माझ्याकडे लक्ष द्या, माझ्याकडे लक्ष द्या. लक्ष द्या म्हणजे काय करायचं, तिथं लक्ष न्यायचं, आपली चेतना इथं न्यायची. शरीराच्या कुठल्याही भागाला वेदना असतील तर तो भाग आपल्याला काय सांगत असतो, माझ्याकडे लक्ष दे, माझ्याकडे लक्ष दे, हे सांगतो आपल्याला. मग ते कदाचित पोटाला कनेक्टेड असेल, पोटामधून शुगर जास्त झाली किंवा हे सगळं ते जोडलेलं आहे. पण तो भाग आपल्याला ते सांगत असतो. आणि आपण लक्षच देत नाहीत. मग आपण अशा वेळी जेव्हा हृदयावर कुणाला काही असेल तर जरूर 5 मिनिटं ध्यान करा. आणि हळूहळू, म्हणजे की आपल्याला वाटलं नाही मला दुखतंय आता तर ठीक आहे, त्यावेळी तुम्ही थोडस झोपू शकता, बंद करू शकता आणि नॉर्मल श्वासांवरचं ध्यान. पण किमान सगळ्यांनी ह्या काळामध्ये 10 मिनिटं तरी आपल्या हृदयावर, छातीच्या मध्यभागी सगळ्यांनी ध्यानाला बसा. इथं आपल्या गुरूंना बोलवा जेव्हा आपण ध्यान करतो तेव्हा. तर ही एक गोष्ट, आणि मला हे अगदी महत्वाचं सगळ्यांना सांगायचंय. आणि आज मला सकाळपासून हा मेसेज येतोय की हा सगळ्यांना सांगायचं. तर मी सगळ्यांना विनंती करेन की तुम्ही बाकी ध्यान करताय, 10 मिनिटं तुम्ही रोज हृदयाला ध्यान लावा, इथं लक्ष केंद्रित करा. आणि जितके श्वास घेताय नॉर्मल, तसं काही प्रेशर घ्यायचं नाही की आता मला हृदयावर ध्यान लावायचं. नुसतं बसायचं शांत आणि इथं फक्त लक्ष द्यायचं. आणि इथं तुम्ही श्वास, साधे साधे नॉर्मल श्वास 2-3 मोठे घ्यायचे आणि मग अगदी साधारण आपले सहज श्वास इथं सुरू ठेवायचे. वेदांतने विचारले, ऊर्जा किंवा व्हायब्रेशन्स दिल्यावर पाठवल्यावर. हा, छान प्रश्न. त्यांनी विचारले की जेव्हा आपण ऊर्जा दुसऱ्याला पाठवतो आणि किंवा देतो कोणाला, तर त्याच्याने ऊर्जा वाढते का, तर वाढते का, किंवा कॉन्स्टंट राहते का, कमी होते का, असं विचारलंय. तर कमी व्हायचा तर प्रश्न नाही. आपण जितकं देऊ तितकं आपल्याला 10 पटीने ब्रह्मांड पुन्हा देतं. आणि वाढते का, किंवा हे कसं आहे माहिती का, हा फ्लो इथे सरळ चालू आहे. आपण सगळे दैवी आहोत, सगळ्यांच्या आतमध्ये हा फ्लो चालू आहे. इथं आत्ता पण आपल्याला ही ऊर्जा जोडलेली आहे. मग मी समजा आता कुणाला तरी विचार केला आणि माझ्या हृदयातून मी पाठवायला लागले, ती इथून येते मी इथून पाठवते, ती इथून येते मी इथून पाठवते. म्हणजे ती फिरत राहते ब्रह्मांडामध्ये. मग माझ्या डोक्यातून 10 काहीतरी वाईट विचार जात आहेत समजा, तसं जे ते जसं होतं, मग आपले विचार वाढतात की कमी होतात ते आपण सांगू शकत नाही. ते आपल्यावर आहे ना की आपण कुठल्या प्रकारचे वाईट विचार पाठवले तर ते वाढतात का. वाईट विचार जर पाठवले तर कदाचित त्या माणसाबद्दलचा जो राग आहे तो वाढू शकतो आपला. खूप आपण त्याच्याबद्दल वाईट विचार करतोय. तर ही ऊर्जा जशी आपण चांगली 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 पाठवत जाऊ, तर त्याचा पण तसंच होणार आहे की ती वाढणारच आहे. अजून आपल्यामध्ये वाढणार म्हणजे काय, ती भावना आपल्यात वाढेल, ही प्रेम भावना, की मला कुणाला तरी प्रेम पाठवायचंय, कुणाबद्दल तरी करुणा भाव.
तर कमी तर होणार नाही. कॉन्स्टंट राहणार म्हणजे कसं आहे की मी असं त्याला मेजर करू शकत नाही की वाढेल का नाही, पण एवढं सांगू शकते की नक्की वाढ वाढ होईल त्याच्यामध्ये. कारण एकदा आपण पाठवायला लागलो आणि आपल्याला अनुभव यायला लागले. आणि बाबाजींनी त्याच्यात एक वाक्य लिहिलंय की जेव्हा तुम्ही हे प्रेम पाठवाल ना, तेव्हा नंतर तुम्ही चकित होऊ नका. जेव्हा हेच प्रेम कुठल्या तरी वेगळ्या रूपाने तुमच्यापर्यंत येईल तेव्हा आश्चर्यचकित होऊ नका. म्हणजे त्यांनी सांगितलंय की हेच प्रेम कुठल्याही रूपाने तुमच्यापर्यंत पोहोचेल. तुम्ही जर एखाद्या कुणालाही पाठवलं, अननोन जगाला पाठवलं अख्ख्या, तर तुम्हाला कुणीतरी असं अचानक कुणीतरी असं कुठली तरी एक प्रेमाची एखादी एक गिफ्ट देईल. काही काही म्हणजे गिफ्ट म्हणा किंवा काही असं तुमच्याशी चांगलं वागेल, बोलेल, काहीतरी असं एक दाखवेल तुमच्याकडं. मग त्यावेळेस आपल्याला वाटेल, अरे ही व्यक्ती तर माझ्याशी कधीच बोलत नव्हती, आता कसं काय एकदम असं झालंय. असं कसं काय येऊन माझ्याशी बोलायला लागली, फोन कसं काय केला ह्या व्यक्तीने मला, ही व्यक्ती घरी कसं काय आली माझ्या. आपला नातेवाईक असेल, कुणीतरी मित्र असेल जो बोलत नाहीये बरेच वर्ष झाले, पण त्या पद्धतीने त्या रूपाने ते प्रेम आपल्याजवळ येतं. आणि मग त्यावेळेस आपण विचार करतो कसं काय, काय माहिती, बहुतेक मी ध्यान करायला लागले म्हणून लोक माझ्याशी चांगले व्हायला लागले, असं पण आपल्या मनात येतं. मी ध्यान करते, रेकी करते, पण ही ऊर्जा आहे की आपण एनर्जी जी पाठवतोय ती आपल्यापर्यंत पोहोचते. आणि हेच महावतार बाबाजींनी त्यांच्या चौथ्या धड्यामध्ये शेवटचं वाक्य त्यांचं मला आठवतंय की त्यांनी ते लिहिलंय की तेव्हा जर तुमच्याकडे हे प्रेम कुठल्या तरी दुसऱ्या रूपाने आलं तर तुम्ही आश्चर्य वाटून घेऊ नका, असं त्याच्यात लिहिलेलं. कारण जे देतो तेच आपल्याजवळ येतं. चला आपण आजच्या आपल्या रेकीला सुरुवात करू. आपण सगळेजण हात असे एकमेकांवर घासू, गरम जाणवेपर्यंत घासा. आणि एक मोठा श्वास घेत आपल्या छातीच्या समोर दोन्ही हात ठेवा, आकाशाकडे तोंड करून. आपल्या हातांना मुंग्या जाणवतील, झणझण होईल आपल्याला. हे जे मुंग्या जाणवतात, हाताला झणझण झाल्यासारखं वाटतंय, तीच ऊर्जा आहे, तेच चैतन्य आहे. आता आपल्या हातांकडे बघा. हे रेखी ऊर्जा माझ्या हातात ये आणि मला पूर्ण बरं कर. हे रेकी शक्ती माझ्या हातात ये आणि मला संपूर्णपणे बरं कर. हे रेकी ऊर्जा माझ्या हातात ये आणि मला संपूर्णपणे बरं कर. आता सगळ्यात आधी हे दोन्ही हात आपले आपल्या इथं सहस्त्रारावर ठेवू. आपले दोन्ही हात सहस्त्रारावर, डोळे उघडले तरी चालतील बघण्यासाठी म्हणून. त्यानंतर आपले डोळे बंद करा जेणेकरून आपल्याला एकाग्रता जाणवेल. शांतपणे डोळे बंद करून सगळं लक्ष आपल्या मस्तकावर ठेवा. पुढची 5 मिनिटं म्युझिक वाजेल. मनामध्ये विचार ठेवायचे की माझे विचार, माझ्या भावना संपूर्णपणे माझ्या हिताचे आहेत. माझं सहस्त्रार चक्र रेकी शक्तीद्वारा संतुलनात येत आहे. 5 मिनिटं ह्याच अवस्थेत पूर्ण लक्ष आपलं केंद्रित करा. आपल्या कपाळाच्या भागावर, मस्तकावर. हात दुखत असेल एखादा तर खाली ठेवला, एक हात तरी चालेल. एका हाताने पण रेकी देऊ शकतो. मी आपल्या सगळ्यांसोबत आमंत्रित देते डॉक्टर मिकाऊ उसुई यांना, आपले सगळ्यांचे गुरु, सद्गुरूंना बोलून. या ब्रह्मांडातल्या सगळ्या दिव्य शक्तींना मी आमंत्रण देते, आमच्या सोबत या. जे ऍस्ट्रल मास्टर, असेंडेड मास्टर्स आहेत, सगळ्यांना बोलवते. आपण सगळेजण आमच्या सोबत आजच्या रेकी सत्रामध्ये या. आपल्या सगळ्यांचे अनेक आभार आहेत. मी पृथ्वी मातेच्या चेतनेला आपल्या सोबत बोलवते, आमंत्रण देते.
पूर्ण फायदा घ्या या सामूहिक रेकी शक्तीचा. एक विचार सुद्धा दुसरा कुठलाही येऊ देऊ नका. फक्त आत्ता आपण ह्या क्षणाला सगळेजण या साधनेमध्ये एकाग्रपणे बसू, एक होऊन जाऊ. जी प्रक्रिया सुरू आहे त्याच्यामध्ये स्वतःला वाहून द्या. कुठलाही विचार नको, काळजी नको, चिंता नको. फक्त आणि फक्त वर्तमानमध्ये एकरूप होऊन या दिव्य शक्तीचा आपण अनुभव घेतोय. सागरामध्ये वाहून जातोय. स्वतःला प्रवाहित होऊ द्या. मोकळं सोडा. अगदी रिलॅक्स हो. फक्त या सुंदर अशा या प्रोसेसचा, रेकी शक्तीचा अनुभव. एखाद्या हाताला कळ लागत असेल तर एक हात खाली छातीवर ठेवला तरी चालेल. आपला उजवा हात आता आपल्या कपाळावर आणि डावा हात कपाळाच्या मागच्या बाजूला. आज्ञाचक्र. आपले दोन्ही हात कपाळाच्या भोवती पाहिजेत. एक हात कपाळावर, एक हात मागे. किंवा ज्यांना सोयीचं वाटतंय दोन्ही हात पुढे सुद्धा कपाळावर ठेवू शकता. डार्क निळ्या नेव्ही ब्लू रंगाची कल्पना आपल्या कपाळामध्ये करा ज्यांना शक्य आहे. आणि आपल्या कपाळामध्ये आपल्या हाताद्वारे जाणाऱ्या रेकी शक्तीचा अनुभव घ्या. दिवसभर अनेक विचार करून थकलेलं आपलं डोकं, आपला मेंदू, त्याला शक्ती द्या. शांत करा. अगदी शांत. पूर्ण आज्ञाचक्राबरोबर एक होऊन जाऊ. आपले श्वास आपल्या आज्ञाचक्रातून येत आहेत ह्याप्रमाणे घ्या. आपला श्वास आपल्याला आपल्या कपाळावर, दोन्ही भुवयांच्या मध्ये, कपाळाच्या भागावर जाणवतोय का बघा. आपले हात जिथे ठेवलेत त्या हाताच्या स्पर्शाला जाणवू, अनुभव करू. असा हा स्पर्श
या हातातून वाहणारी रेकी शक्ती आपल्या कपाळात चालली. ही आतमधली शांतता, डोळ्यांसमोरचा अंधार, माझं आज्ञाचक्र पूर्ण संतुलनात येतंय. माझ्या विचारांमध्ये स्पष्टता येते. निर्णय क्षमता वाढलीये, इंट्युशन वाढलेत, अंतर्मनाचे संदेश माझ्यापर्यंत सहज पोचतायत आणि मला समजतायत. परमात्म्याचं मार्गदर्शन अगदी सहजपणे माझ्या जवळ येतंय. माझं आज्ञाचक्र संतुलनात आलं आहे. या विश्वासाने आपण आता पुढच्या चक्रावर जाऊ. आपला उजवा हात आता हळुवारपणे आपल्या विशुद्धी चक्रावर म्हणजेच गळ्यावर ठेवायचा आहे आणि डावा हात गळ्याच्या मागच्या बाजूला मानेवर ठेवायचा आहे किंवा दोन्ही हात आपल्या गळ्याच्या साईडला दोन्ही बाजूला ठेवू शकता. तळ हातांचा स्पर्श गळ्याला होणं महत्वाचं आहे. तो कुठल्याही पद्धतीने ठेवला तरी चालेल. हाताची बोटं एकमेकांना चिटकून ठेवा. आकाशी निळा रंग आपण आपल्या गळ्यामध्ये सगळीकडे पसरतो अशी कल्पना करू. सोबतच तिथला बीज मंत्र हम असा आहे. हा मंत्र आपल्या गळ्यामध्ये उतरतो आणि श्वास नलिका, अन्न नलिका सगळीकडे रेकी शक्ती आपलं काम करते, ऊर्जा देते. माझ्या थायरॉइडच्या ग्रंथी संतुलनात आहे. सगळ्या प्रकारचं इन्फेक्शन गळ्यातलं, नाकातलं इन्फेक्शन, कानापर्यंत पसरलेल्या त्रास, आजार सगळं काही रेकी शक्तीद्वारा बाहेर जातंय. गळ्याच्या आतमध्ये जा. बंद डोळ्यांनी गळ्याच्या आतमधला मांसाचा भाग, अन्ननलिका, श्वास नलिका, रक्त सगळं ऊर्जान्वित होतंय. बंद डोळ्यांनी हे सगळं बघायचा प्रयत्न करा. लक्ष सगळं गळ्यामध्ये केंद्रित पाहिजे. पूर्ण
चला आता आपलं विशुद्धी चक्र संतुलनात आणून आपण सगळेजण आपल्या शरीराच्या पॉवर हाऊस कडे जाऊ. आपला उजवा हात छातीच्या उजव्या भागावर ठेवू आणि आता डावा हात उचला, डाव्या बाजूवर ठेवू. आपलं हृदय, छाती, आपलं हृदय चक्र, अनाहत चक्र. काही करायचं नाहीये, फक्त आपल्या हातांवर लक्ष द्यायचं. बाकी सगळं काम ब्रह्मांडातली ही दिव्य शक्ती आपल्या सगळ्यांच्या हृदयावर करत आहे. त्या हृदयामध्ये आभार, स्वतःबद्दल, आपल्या गुरूंबद्दल, आपल्या आई वडील, ब्रह्मांड, आपलं शरीर, सगळ्याबद्दल आभाराचे भाव ठेवू. आत जाऊ आपल्या हृदयामध्ये, जितकं आत जाता येईल तितकं आत जाऊ. आपले श्वास बघा. आभार व्यक्त करत आपले उजवा हात आपल्या स्वादिष्ठानावर घेऊन जाऊ. आपल्या ओटीपोटावर उजव्या बाजूला ठेवायचा आणि डावा हात ओटीपोटाच्या डाव्या बाजूला. ओटीपोट हे नाभीपासून 4 बोट खाली. या भागावर आपण सगळेजण नारंगी रंगाची कल्पना करू. 6 पाकळ्यांचं हे चक्र आहे. आपल्या भावना आणि विचारांशी खूप जवळून जोडलेलं. माझे सगळे हार्मोन्स संतुलनात आहेत. भावना, विचार संतुलित आहेत. या सगळ्या भागामध्ये सुंदर असा तेजस्वी नारंगी रंग, ऑरेंज कलर पसरलाय. शुद्ध, जिथं एकही डाग नाहीये, फक्त गोल्डन ऑरेंज रंग, अशी कल्पना करा. हे ब्रह्मदेवांचं स्थान आहे. ब्रह्मा सरस्वती, क्रिएशन, जिथून निर्मिती होते. म्हणून मी सुद्धा क्रिएटिव्ह आहे. मला नवनवीन कल्पना सुचतात, असा संकल्प द्या ह्या स्थानाला.
आणि आता शेवटची 3 मिनिटं आपण आपल्या मूलाधारावर जाऊ. आपल्या मांडीवर दोन्ही हात ठेवायचे. एक एक करून ठेवू. हाताची बोटं चिटकलेलीच एकमेकांना. आपल्या हातातून रेकी शक्ती खालच्या सगळ्या भागामध्ये ऊर्जा पसरवत आहे. अगदी तळपायापर्यंत सगळा भाग बघा. सगळीकडे ऊर्जा पसरतीये. लाल रंग सगळीकडे पसरतोय. 4 पाकळ्यांचं हे श्री गणेशाचं स्थान. माझा मूलाधार संतुलनात येत आहे असा संकल्प देऊ. समृद्ध आहे, शक्तिशाली आत्मा आहे. माझ्याकडे भरपूर पैसा आहे, भौतिक सुख आहेत आणि मी पूर्णपणे साहसी भयमुक्त आयुष्य जगतो. सतत वर्तमानात आयुष्य जगत असतो. आपल्या हातामधून आपले गुडघे, मांड्या, पाय सगळीकडे ऊर्जा जाते. लक्ष द्या खालच्या भागात. जितकं लक्ष देऊ तितकी आपल्याला ऊर्जा जाणवेल, कारण आपलं जिथं लक्ष जातं तिथं ऊर्जा प्रवाहित व्हायला लागते. डावा गुडघा, उजवा गुडघा, तळपायाची बोटं, आपले तळपाय, पिंढऱ्या, आपला तो भाग जो जमिनीला स्पर्श करतोय, शरीराचं बूड, इथंही लक्ष न्या. गोलाकार लाल रंगाची ऊर्जा फिरतीये अशी कल्पना करा. ज्यांचे पाय दुखतात, खालच्या भागाचा कुठलाही त्रास आहे, त्यांनी अजून थोड्या वेळ ह्या स्थितीमध्ये बसू शकतात. बाकी आपण सगळे आजच्या रेकी सत्रातून बाहेर येण्यासाठी तयार आहोत.